हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणातील पारंपरिक चवीची सांडगी मिरची रेसिपी। उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येक घराच्या गच्चीवर किंवा अंगणात वाळवणाची लगबग सुरू होते। सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा आणि वाळताना आपल्या खमंग वासाने संपूर्ण घर दरवळून टाकणारा पदार्थ म्हणजे सांडगी मिरची। ही केवळ चवीसाठीच नाही तर जेवणाची लज्जत वाढवणारा खास पदार्थ। यासाठी लागणारे साहित्य: धणे 5 ते 6 टेबलस्पून, पिवळी मोहरी 2 टेबलस्पून, जिरे 2 टेबलस्पून, मेथी दाणे 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, हळद अर्धा टेबलस्पून, हिंग 1 टेबलस्पून, हिरव्या मिरच्या 20 ते 25 जाड आणि आकाराने छोट्या, लिंबाचा रस 4 ते 5 टेबलस्पून। सगळ्यात आधी मोठ्या पॅनमध्ये धणे, पिवळी मोहरी दाणे, जिरे, मेथी दाणे असे सगळे जिन्नस एक एक भाजून घ्यावे। त्यानंतर भाजून घेतलेले हे सगळे जिन्नस एका मोठ्या डिशमध्ये काढून थोडे थोडे थंड करून घ्यावेत। थंड झाल्यावर हे सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात चवीनुसार मीठ, हळद, हिंग घालावे। मग हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून त्याची थोडी जाडसर अशी भरड तयार करून घ्या। मिक्सरमध्ये वाटून तयार केलेली ही पूड एका डिशमध्ये काढून त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे। आता हिरव्या मिरच्यांच्या बरोबर मधोमध सुरीच्या मदतीने हलकीशी उभी चीर पाडून घ्या। तयार मसाला या मिरच्यांमध्ये दाबून भरून घ्या। या स्टफिंग केलेल्या मिरच्या एका ताटात ठेवून उन्हात 3 ते 4 दिवस व्यवस्थित वाळवून घ्या। मिरच्या वाळून पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्याव्यात। वाळवणातील सांडगी मिरची तयार झाल्यावर या मिरच्या हवाबंद डब्यात भरून आपण वर्षभरासाठी त्या स्टोअर करू शकता। या सांडगी मिरच्या तुम्ही पण नक्की करून पहा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओला।